अपूर्णांक, समच्छेद अपूर्णांक। ज्या अपूर्णांकाचे छेद समान असतात त्यांना समच्छेद अपूर्णांक म्हणतात। उदाहरणार्थ 3/5, 4/5, 2/5। या ठिकाणी तिन्ही अपूर्णांकाचे छेद समान आहेत, 5, 5, 5, आणि म्हणून त्याला म्हणायचं समच्छेद अपूर्णांक। भिन्न छेद अपूर्णांक म्हणजे ज्या अपूर्णांकाचे छेद भिन्न असतात त्या अपूर्णांकांना भिन्न छेद अपूर्णांक म्हणतात। उदाहरणार्थ 4/5, 6/7, 3/6। या ठिकाणी तिन्ही अपूर्णांकाचे छेद भिन्न आहेत, वेगवेगळे आहेत। इथे 5 आहे छेद, इथे 7 आहे छेद, आणि इथे 6 आहे छेद, म्हणून या अपूर्णांकांना म्हणतात भिन्न छेद अपूर्णांक। समच्छेद अपूर्णांकाचा लहान मोठेपणा। छेद जर समान असतील तेव्हा ज्याचा अंश मोठा असतो तो अपूर्णांक मोठा व ज्याचा अंश लहान असतो तो अपूर्णांक लहान। उदाहरणार्थ मी या ठिकाणी उदाहरण मांडलेलं आहे 3/8 आणि 6/8। यामध्ये छेद समान आहेत आणि अंश मोठा आहे तो अपूर्णांक मोठा व 6/8 मोठा। आता हे कसं ते बघा, इथे दोन्ही अपूर्णांकाचे छेद समान आहेत, मग ह्याचं हे काय सांगितलेलं आहे, ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान। मग या ठिकाणी 6/8 हाचा अंश 6 आहे आणि ह्याचा अंश 3 आहे, म्हणून 6 मोठा आहे, 3/8 लहान आहे। मग लिहिताना कसं लिहिलं, 3/8 लहान आहे 6/8 पेक्षा, हे मी चिन्ह वापरलेलं आहे, पेक्षा लहान पेक्षा मोठेचं। मग 3/8 लहान आहे 6/8 पेक्षा, असं त्याचं वाचन होतं। भिन्न छेद अपूर्णांक लहान मोठेपणा। या ठिकाणी मी उदाहरण लिहिलेलं आहे 5/8 आणि 4/9। या छेद समान करून घ्यायचे आहेत, कारण छेद दोघांचे वेगळे। आपण हे उदाहरण खाली मांडूया, 5/8 आणि 4/9। आता भिन्न छेद आहेत, आपण छेद समान करून घेऊन सममूल्य अपूर्णांक तयार करून घ्यायचा आणि मग अंशावरून लहान मोठेपणा ठरवायचा आहे। आता 5/8ला 9×8 72, मग आता 72 आले पाहिजे, मग अंशाला 9ने गुणायचं आणि छेदाला पण 9ने गुणायचं, म्हणजे सममूल्य अपूर्णांक या ठिकाणी मिळणार 9×8 72 आणि 9×5 45। आता दुसरं काय आहे 4/9, 4/9। मग आता ह्याला पण छेद काय आहे 72 आला पाहिजे, मग 9×8 72, मग 8ने गुणलं की 72 होता येणार। मग छेदाला जर आपण 8ने गुणलं तर अंशाला सुद्धा 8ने गुणणार, 8×4 32। आता ह्या ठिकाणी दुसरा सममूल्य अपूर्णांक मिळाला। पहिल्याचा सममूल्य अपूर्णांक किती आहे 45/72। दुसऱ्याचा सममूल्य अपूर्णांक किती आहे 32/72। तर या ठिकाणी बघा छेद समान जरी, इथे पण 72 इथे पण 72। मग नियम काय सममूल्य अपूर्णांकाचा, अपूर्णांकामध्ये ज्याचा अंश मोठा तो मोठा, ज्याचा अंश लहान तो लहान। मग या ठिकाणी छेद समान असताना अंश कोणाचा मोठा आहे 45/72, मग हा अपूर्णांक मोठा आहे। मग हा अपूर्णांक म्हणजे 5/8 मोठा आहे 4/9 पेक्षा। समच्छेद अपूर्णांकाची बेरीज। अंशाची बेरीज करायची, छेद तसाच लिहितात। उदाहरणार्थ 2/5 अधिक 3/5 अधिक 4/5। आता छेद इथे 5 आहे, इथे 5 आहे, इथे 5 आहे, मग छेद तसाच ठेवायचा। अंशाची बेरीज 4 अधिक 3 7 अधिक 2 9/5 हे त्याचं उत्तर। आणि अंश छेद समान असतील तर त्या अपूर्णांकाची किंमत 1 असते। उदाहरणार्थ 9/9 समजा असला तर भागिले 9/9 असा असला, त्याला भागलं तर उत्तर येणार 1, 9×1 9। म्हणजे छेद आणि अंश समान असला तर त्या अपूर्णांकाची किंमत 1 असते। बेरीज करा, 12/30 अधिक 13/30। आता आपण उदाहरण या ठिकाणी मांडून घेऊया, 12/30 अधिक 13/30। आता या ठिकाणी जेव्हा छेद समान असतील तेव्हा नियम काय सांगितला, छेद जर समान असतील तर अंशाची बेरीज करा, छेद तसाच ठेवा। म्हणजे आता आपण अंशाची बेरीज करा, 3 आणि 2 5, 1 आणि 1 2, 30चे 30 ठेवा, 25/30। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर। वजाबाकी करा, 23/40 वजा 12/40। आता हे दोन्ही अपूर्णांक आपण खाली लिहून घेऊया, 23/40 वजा 12/40। आता या ठिकाणी छेद सारखे आहेत, छेद जेव्हा समान असतील तेव्हा अंशाची वजाबाकी करायची, छेद तसाच ठेवायचा। आता 3तून 2 गेला राहिला 1, 2तून 1 गेला राहिला 1, 40चे 40 तसेच ठेवा, 11/40। पर्याय क्रमांक 2 हे त्याचं उत्तर।